हॅलो ऑल, कसे आहात सर्वजण? अभ्यास कसा चालू आहे सर्वांचा? करताय ना अभ्यास व्यवस्थित? काही अडचण असेल तर मला नक्कीच कळवा तुमच्या अडचणी. ओके, सो वी विल कंटिन्यू आवर यस्टरडेज टॉपिक दॅट इज व्होकॅब्युलरी. ओके, तर जो व्होकॅब्युलरी चॅप्टर आहे तो आपण कंटिन्यू करत आहोत. तर आपण प्रिव्हियस काय काय पाहिलं होतं व्होकॅब्युलरीमध्ये, त्याचेच कंटिन्युएशन असणार आहे पुढच्या पार्टमध्ये, म्हणजे आजच्या पार्टमध्ये. ओके, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण इंग्रजी सेक्शन चालू केलेलं आहे. इंग्रजी सेक्शनचे आपण लेक्चर आहेत ते सर्व आपण बघत आहोत. जसा जसा आपला हा सेक्शन कंप्लीट होईल त्यानंतर आपण नेक्स्ट चॅप्टर असेल किंवा नेक्स्ट टॉपिक असेल तो पण घेऊया. त्यानंतर आपल्याला मॅथ्स म्हणजे गणित पण घ्यायचं आहे, बुद्धिमत्ता आहे, त्यानंतर आपलं मराठी सब्जेक्ट आहे. तर हे बाकीचे सर्व सब्जेक्ट घ्यायचे आहेत. त्यामुळे मी जेवढं तुमच्यासाठी प्रयत्न करतोय, लवकरात लवकर मी व्हिडिओ बनवायचा तुमच्यासाठी प्रयत्न करतोय, सेम तसंच तुम्ही पण लवकरात लवकर तो व्हिडिओ बघून रिव्हिजन करून आणि त्याच्यावरची प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा. आणि मित्रांना पण सांगा, मित्रांना शेअर करा की ह्या गोष्टी एकदम व्यवस्थित घेतल्या जातात. ठीक आहे, तर आपण आजपासून म्हणजे आता आहे तो नेक्स्ट पार्ट आपण स्टार्ट करूया. तर चला बघूया आपला नेक्स्ट पार्ट. सो टुडे वी विल सी द fourth subunit of our vocabulary, that is writing opposite words. Writing opposite words. ऑपोजिट म्हणजे काय? ऑपोजिट म्हणजे विरुद्ध, वर्ड्स म्हणजे शब्द, विरुद्ध अर्थी शब्द. आपल्याला काय करायचं आहे की त्यांनी आपल्याला काही ना काही असे वर्ड्स दिले असतील, तर त्या वर्ड्सचे आपल्याला विरुद्धार्थी शब्द म्हणजे ऑपोजिट वर्ड्स आहेत ते फाइंड आउट करायचे आहेत. आता हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जसं की मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, व्होकॅब्युलरी जो सेक्शन आहे तो इंग्लिशचा बेस आहे. ठीक आहे, जेवढी तुमची व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग तेवढं तुमचं इंग्लिश चांगलं. आता व्होकॅब्युलरी म्हणजे काय, मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं, नथिंग बट की तुम्हाला इंग्लिश बोलण्यासाठी जे वेगवेगळे वर्ड्स लागतात त्यासाठी ॲसेसरी ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टींनाच आपण काय म्हणणार, व्होकॅब्युलरी म्हणणार. आता हा व्होकॅब्युलरीमध्ये तुमचा शब्दसाठा हा पण महत्वाचा आहे. म्हणजे कोणत्या शब्दाचं काय मिनिंग आहे इंग्लिशमध्ये, तो काय शब्द आहे आणि त्याचा ऑपोजिट मिनिंग काय असेल, किंवा त्या समानार्थी शब्द काय असतील म्हणजे सिनोनिम्स काय असेल, ह्या सर्व गोष्टी आहेत त्या आपल्याला ह्या लेक्चरमध्ये बघायच्या आहेत. तर ते आपल्याला काही ना काही तर ते वर्ड्स दिलेले असतील, ते वर्ड्स जे आहेत त्या वर्ड्ससाठी आपल्याला ऑपोजिट वर्ड्स आहेत ते शोधून काढायचे आहेत. तर चला बघूया आपण आज कोणकोणते आपल्याला वर्ड्स दिलेत ज्याचे आपल्याला ऑपोजिट वर्ड्स आहेत ते शोधून काढायचे आहेत. सो द क्वेश्चन, राईट द ऑपोजिट वर्ड ऑफ दीज वर्ड. दीज म्हणजे कोणते आता दिलेले आहेत, बिग, हॉट अँड हॅप्पी. तर आपल्याला कोणते तीन वर्ड्स दिले त्यांनी. सो फर्स्ट वन इज बिग, सेकंड वन इज हॉट अँड थर्ड वन इज हॅप्पी. माझ्यावर तुम्ही पण लिहा सर्वांनी, हॅप्पी. कोणते तीन वर्ड्स दिलेत, बिग, हॉट अँड हॅप्पी. आता सर्वात पहिल्यांदा आपण ह्या शब्दाचं मिनिंग काय ते बघूया. बिग, बिग ह्या शब्दाचं मिनिंग आहे किंवा बिग ह्या शब्दाला मराठीमध्ये म्हणतात मोठा. आपण काय म्हणतो, बिग स्नेक म्हणजे मोठा साप, बिग स्टोन म्हणजे मोठे दगड. त्यानंतर काय म्हणू आपण, बिग हाऊस म्हणजे मोठे घर, बिग. समजलं. त्यानंतर हॉट, हॉट म्हणजे आपण त्याला काय म्हणणार, गरम. हॉट म्हणजे काय, गरम. इट इज हॉट वॉटर म्हणजे ते गरम पाणी आहे. समजलं. त्यानंतर हॅप्पी. आता हे तर सर्वांनाच माहित असेल हॅप्पी म्हणजे काय. सर्वांना आवडतं ना हॅप्पी राहायला, का आपल्याला सॅड राहायला आवडतं, नाही ना, हॅप्पी राहायला आवडतं ना. मग हॅप्पी म्हणजे काय, आनंदी.
आपल्याला नेहमी आनंदी राहायला आवडतं. आनंदी. ओके. तर आपल्याला ह्या शब्द जे दिलेले आहेत त्या शब्दाचं काय करायचं आपल्याला ऑपोजिट वर्ड काढायचे. तर चला बघूया आपण आता ह्यांच्या ऑपोजिट काय वर्ड्स असतील. तर मला कोण सांगेन बिग साठी ऑपोजिट वर्ड काय असणार? बिगचा तर तुम्हाला मिनिंग समजला. बिग म्हणजे मोठा. मोठ्याला विरोधार्थी शब्द काय? छोटा. मग काय येणार त्यासाठी? छोटाला स्मॉल. गुड. बिग, स्मॉल. स्मॉल म्हणजे छोटा. स्मॉल म्हणजे छोटा. छोटा. लिहून घ्या सर्वांनी. चला नेक्स्ट बघू. नेक्स्ट आपला शब्द कोणता आहे? हॉट. हॉट म्हणजे आपण काय बघितलं? गरम. गरमला विरोधार्थी शब्द काय? गार. गारला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? कोल्ड. कोल्ड. कोल्ड म्हणजे गार. लिहून घ्या सर्वांनी. त्यानंतर आपला तिसरा वर्ड काय आहे? हॅप्पी. हॅप्पी म्हणजे आपण काय बघितलं? आनंदी. आनंदीला आपला विरुद्धार्थी शब्द काय असणार आहे? दुःखी. दुःखीला आपण इंग्लिश मध्ये, दुःखाला काय म्हणतो इंग्लिश मध्ये? सॅड. म्हणजे दुःखी. चला लिहून घ्या सर्वांनी. विद्यार्थी मित्रांनो लिहून घ्या. घेतलं सर्वांनी लिहून? चला आपण पुढे बघूया. ओके. तर आता अजून आपल्याला पुढे 3 वर्ड्स दिलेले आहेत की ज्याचे आपल्याला विरुद्धार्थी शब्द, that is opposite word, we have to find opposite words. So the given first word is fast. Fast. Then second word is tall. And the third word is open. कोणकोणते शब्द दिलेत? फास्ट, टॉल अँड ओपन. आता मला कोण सांगेल फास्ट म्हणजे काय? सर म्हणताल किती सोपं आहे. फास्ट म्हणजे काय? वेगवान. वेगवान. गुड. टॉल म्हणजे काय? उंच. आपण काय म्हणतो? ही इज अ टॉल बॉय. म्हणजे तो उंच मुलगा आहे. हिमालया इज टू टॉल. म्हणजे हिमालय हा पर्वत खूप उंच आहे. समजलं? टॉल म्हणजे काय? उंच. आणि तिसरा शब्द काय? ओपन. ओपन म्हणजे काय? हा, आता बघा बरं का, बऱ्या विद्यार्थी मित्रांनो, खूप विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम होईल. ओपनला ते मराठी म्हणतील ओपनच. कारण आता हा ओपन हा शब्द आहे तो इतका आपल्या बोलीभाषेमध्ये रूढ झालेला आहे किंवा इतका बोलीभाषेमध्ये तो बोलला जातो की एखादी गोष्ट, फॉर एक्झाम्पल समजा पिण्याचे बॉटल आहे तर ते पिण्याच्या बॉटलचं ढक्कन आहे तो मी उघडलं तर आपण काय म्हणणार? उघडले म्हणणार नाही, ओपन आहे म्हणणार. म्हणजे बघा इंग्लिश शब्द आहे पण मराठीमध्ये येऊन असं वाटतंय की आपला तो मराठीत झालेला आहे ओपन. पण ओपन म्हणजे उघडलेला. उघडलेला.
चला आता आपल्याला हे जे ऑपोजिट वर्ड्स आहेत ते शोधून काढायचे. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा मराठी शब्द आहे त्या मराठी शब्दांचा ऑपोजिट काय आहे ते शोधूया, म्हणजे मग इंग्लिश आपल्याला ऑटोमॅटिकली भेटतील. तर सगळ्यात पहिल्यांदा वेगवान. वेगवानला आपल्याला ऑपोजिट शब्द आहे तो निवडायचा आहे. कोणता येणार वेगवानला ऑपोजिट वर्ड कोणता येणार? वेगवान, दमाने किंवा हळू. हळू, ठीक आहे. उंचला काय येणार ऑपोजिट वर्ड? उंच, बुटका. आणि उघडलेला काय येणार? झाकलेला. झाकलेला. चला मग आता आपण याला इंग्लिश वर्ड शोधूया काय आहे ते. आता हळूला आपण काय म्हणतो इंग्लिश मध्ये? स्लो. म्हणजे आपल्या फास्टला ऑपोजिट वर्ड आहे स्लो. त्यानंतर बुटका. बुटकाला काय म्हणतो आपण? शॉर्ट. टॉल ऑपोजिट मीनिंग शॉर्ट. त्यानंतर ओपन. ओपन म्हणजे उघडलेला. उघडलेल्या विरुद्धार्थी शब्द झाकलेला. झाकलेला म्हणजे क्लोज्ड. गुड. समजलं सर्वांना? लिहून घ्या, लिहून घ्या पटपट. चला आपण नेक्स्ट स्लाइड बघू. ओके, आता आपल्याला कोणकोणते 3 वर्ड्स दिलेले आहेत? यंग, हार्ड, हेवी. ओके, आता आपले हे 3 वर्ड्स दिलेले आहेत. पहिला कोणता आहे? यंग. दुसरा कोणता आहे? हार्ड. आणि तिसरा हेवी. यंग म्हणजे काय? तुम्ही आहात ना सर्वजण यंग. म्हणजे काय? तरुण. यंग म्हणजे काय? तरुण. तरुण, जवान. हार्ड. हार्ड म्हणजे काय? कठीण. त्यानंतर हेवी म्हणजे काय? अवजड. आता आपल्याला हे जे ऑपोजिट वर्ड्स काढायचे आहेत. तरुणला आपल्याला ऑपोजिट वर्ड्स काय असणार आहे? विरोधार्थी शब्द तरुण, म्हातारा. कठीणला काय असणार आहे? सोपा. आणि अवजडला काय असणार आहे? हे तुम्हाला हे असणार आहे टास्क. तुम्हाला लास्टचा शब्द आहे तो तुम्ही शोधून काढायचा. ओके, चला बघूया आपण. यंग म्हणजे तरुण, आणि तरुणला विरुद्धार्थी शब्द म्हातारा. म्हाताऱ्याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणणार? यंगला, तरुणला यंग, तर म्हाताऱ्याला ओल्ड. गुड. सो आता हार्ड म्हणजे कठीण. कठीणला विरुद्धार्थी शब्द सोपा. सोपाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? इझी. आणि लास्ट जो हेवी आहे ते हेवी तुम्हाला शोधून काढायचा आहे. हेवीचा ऑपोजिट वर्ड कोणता असणार आहे तो. समजलं सर्व विद्यार्थी मित्रांना? चला नेक्स्ट बघू आपण. ओके, सो नेक्स्ट सब युनिट इज रायटिंग वर्ड्स रजिस्टर. आता रायटिंग वर्ड्स रजिस्टर हे आपल्याला बघायचं आहे. आता हे रायटिंग वर्ड्स रजिस्टर आहे ते काय आहे? चला बघूया आपण. रायटिंग वर्ड्स रजिस्टर.
म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल दे गिवन द क्वेश्चन दॅट इज राईट वर्ड्स रिलेटेड टू, कोणाशी रिलेटेड लिहायचं आहे? राईट वर्ड्स रिलेटेड टू म्हणजे संबंधित असलेलं. कोणाशी संबंधित असलेलं? स्कूल. स्कूलशी संबंधित असलेले वर्ड्स आपल्याला लिहायचे आहेत. फॉर एक्झाम्पल यांनी सॅम्पल दिलेलं आहे स्कूल. स्कूलच्या रिलेटेड काय येतं? पेन्सिल येतात, टीचर येतात, एक्सेट्रा टाईप मध्ये. फॉर एक्झाम्पल आता मी फॉर एक्झाम्पल घेतो कॉम्प्युटर. कॉम्प्युटर एक वर्ड दिला मी, तर त्याच्या रिलेटेड काय काय शब्द लिहू शकतो आपण कॉम्प्युटरच्या? लगे आपल्याला इमॅजिनेशन करू शकतो ना आपण, काय काय येतात, काय काय येतात. यस, आपण कॉम्प्युटर बघतो. कॉम्प्युटर मध्ये काय येतं? मॉनिटर आहे, त्यानंतर सीपीयू आहे, त्यानंतर माऊस आहे, त्यानंतर प्रिंटर आहे, त्यानंतर आपल्याला नेटवर्क लागतं ना, नेट आहे, लाईट आहे. लाईट शिवाय कॉम्प्युटर चालू होऊ शकतो का? लाईट आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी येतात ना त्यामध्ये. अशीच आपल्याला कोणते तरी वर्ड्स दिले असणार आहेत, ती त्या वर्ड्सच्या रिलेटेड आपल्याला खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या लिहायच्या आहेत. ठीक आहे, तर चला बघूया आपण नेक्स्ट. ओके, तर त्यांनी काय दिलंय वर्ड आपल्याला? प्लेग्राऊंड. प्लेग्राऊंडच्या रिलेटेड आपल्याला वर्ड्स लिहायचे आहेत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, झटपट सांगा मला कोणकोणते शब्द येतात प्लेग्राऊंडच्या रिगार्डिंग. यस सर, म्हणा आम्ही प्लेग्राऊंड वरतीच खेळतो. अभ्यासापेक्षा आम्हाला प्लेग्राऊंड वरतीच मजा जास्त येते. बरोबर आहे. त्याबरोबर आपला अभ्यास पण करणं गरजेचं आहे. चला, काय काय येणार प्लेग्राऊंड म्हणल्यानंतर? काय येणार? लँड, सॉइल, त्यानंतर स्टुडंट्स म्हणजे तुम्ही सर्वजण प्लेग्राऊंडवर खेळता ना. त्यानंतर वेगवेगळ्या प्लेग्राऊंडवर खेळण्यासाठी आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट्स असतात. इन्स्ट्रुमेंट, समजलं? अशा खूप साऱ्या गोष्टी आपण त्याच्या रिलेटेड लिहू शकतो. लिहून घ्या पटपट. चला नेक्स्ट बघू आपण. नेक्स्ट आहे वर्ड्स रिलेटेड टू एक्झाम. सर ते खूपच अवघड जातं आम्हाला एक्झामच्या रिलेटेड लिहायचं. एक्झामच्या रिलेटेड इथं लिहायचं अवघड नाही, एक्झाम लिहायचं तुम्हाला अवघड जातं. पण टेन्शन घेऊ नका, माझ्याबरोबर व्यवस्थित स्टडी करा, तुमचं सर्व एक्झामचं टेन्शन निघून जाईल दूर. ठीक आहे, चला एक्झामच्या रिलेटेड लिहूया. काय लिहिणार? कुठे होते एक्झाम? स्कूलमध्ये होते ना. स्कूल. त्यानंतर काय येतात एक्झाम म्हणल्यानंतर? पेन, पेपर, पेन्सिल, इरेजर. त्यानंतर काय काय येणार? टीचर. अजून काय काय येऊ शकतं? क्वेश्चन पेपर. एवढ्या सगळ्या गोष्टी येतात ना त्याच्या रिलेटेड. ओके गुड, चला लिहून घ्या पटपट. घेतलं सर्वांनी लिहून? चला नेक्स्ट बघू आपण. सो नेक्स्ट सब युनिट, फाइंडिंग स्मॉल वर्ड्स फ्रॉम द बिगर वन. फाइंडिंग स्मॉल वर्ड्स फ्रॉम द बिगर वन. बिगर वन म्हणजे काय? मोठमोठ्या शब्दातून लहान लहान शब्द आहेत ते आपल्याला शोधून काढायचे आहेत. फाइंडिंग स्मॉल वन फ्रॉम द बिगर वन. सो
बघा वर त्यांनी क्वेश्चन काय दिलंय, फाइंड अ स्मॉल वर्ड इन बटरफ्लाय. बटरफ्लाय ह्या वर्ड पासून आपल्याला स्मॉल वर्ड्स द्यायचे. त्यांनी फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे, बटरफ्लाय पासून आपण काय करू शकतो, सनफ्लॉवर. म्हणजे आपण ह्याची रिअरेंजमेंट करून एक सनफ्लॉवर केलेला आहे. ठीक आहे, आपल्याला असे शब्द करायचे आहेत. चला, काय दिलेलं त्यांनी, बास्केटबॉल. बास्केटबॉल, बास्केट बॉल. दुसरा रेनकोट, रेन कोट. आपल्याला काय करायचे, याची रिअरेंजमेंट करून नाहीतर चेंजेस करून आपण त्यातून वर्ड्स आहेत ते डिपेंड शोधून काढायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा इथे घेऊया बॉल, त्यानंतर सेकंड बास्केट, अजून काय काय येऊ शकतं, हे बघा हे फक्त येऊ शकतं स्केट, स्केटिंग करताना स्केट. त्यानंतर काय येऊ शकतं, SET, सेट. अजून काय येऊ शकतं, TASK, टास्क, टास्क. बघा असे कितीतरी शब्द आपण एका शब्दापासून तयार करू शकतो. फाइंडिंग द स्मॉल वर्ड्स फ्रॉम द बिगर वर्ड्स. समजलं, ह्यातून अजून खूप सारे शब्द तयार होऊ शकतात, ते तुम्ही तयार करायचं. ह्याच्यावरचे जे रिमेनिंग जे शब्द आहेत ते तुम्ही घरी सर्व तयार करायचे. समजलं. चला नेक्स्ट वर्ड कोणता आहे तो बघूया आपण, रेनकोट. तर सगळ्यात पहिल्यांदा दिसतेच ना आपल्याला, पहिल्यांदा एक रेन तयार होऊ शकतो, त्यानंतर दुसरा शब्द कोट तयार होऊ शकतो, त्यानंतर तिसरा शब्द काय तयार होऊ शकतो, ओठ. त्यानंतर काय शब्द तयार होऊ शकतो, NOT, नॉट. अजून कोणता तयार होऊ शकतो, ठीक आहे. बाकीचे जे शब्द आहेत ते तुम्ही निवांत घरी आहेत ते सर्व शोधून काढा. खूप इझी नाही हे, सॉरी खूप हार्ड नाही, इझी आहे. फक्त नीट व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन करून तुम्हाला बाकीचे पण शब्द सापडतील. करायचं सर्वांनी आणि मला कळवायचं. त्यानंतर फाइंड स्मॉल वर्ड्स इन नोटबुक अँड वॉटरमेलन. कोणते वर्ड दिलेत, नोटबुक आणि वॉटरमेलन. वॉटरमेलन म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, वॉटरमेलन म्हणजे कलिंगड. वॉटरमेलन म्हणजे कलिंगड. ठीक आहे, चला शब्द तयार करूया आपण. बुक, त्यानंतर नोट, त्यानंतर अजून कोणते शिवू शकतात, KOOK, कुक. हा नाही बरोबर शब्द बनू शकणार.
BOOT, बोट. अजून काय काय होऊ शकतात? TOOK, टोक. बघा असे कितीतरी शब्द तयार होऊ शकतात. राहिलेले शब्द जे आहेत ते तुम्हाला तयार करायचे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आपलं शब्द वर्ड्स आहे वॉटरमेलन. त्यातलं काय होऊ शकतं? वॉटर. त्यानंतर मेलन. त्यानंतर काय होऊ शकतं? टर्म. अजून काय होऊ शकतं? हे बघा, हे एक नाव होऊ शकतं ना इथून. इलॉन. ऐकल्यासारखं वाटतंय का नाही? हा, वन ऑफ द रिचेस्ट पर्सन इन दिस होल वर्ल्ड, दॅट इज इलॉन मस्क. तसे खूप सारे शब्द आहेत ते बनू शकतात. समजले विद्यार्थी मित्रांनो? बिगर वर्ड्स पासून स्मॉलर वर्ड्स आहेत ते कसे तयार करायचे. लिहून घ्या चला पटपट. चला नेक्स्ट बघूया. So the next subunit is using writing contradicted forms. आता कॉन्ट्राडिक्टेड फॉर्म्स म्हणजे काय आहेत? चला बघूया कॉन्ट्राडिक्टेड फॉर्म्स म्हणजे काय आहेत. आता हे बघा, इंग्लिशमध्ये आपल्याला ज्यावेळेस आपण इंग्लिश बोलतो त्यावेळेस आपल्याला असे काय काय शब्द असतात की ते शब्द आपण खूप मोठे न बोलता शॉर्ट करून लिहित असतो किंवा बोलत असतो. तर तेच असे पूर्ण वर्ड्स न लिहिता किंवा दोन वर्ड्स जे जोडून आपण आपला टाइम किंवा लिहिण्याचा जो स्पीड आहे तो पण आपण वाढवू शकतो. असे कोणते दोन वर्ड्स आहेत ते आपल्याला एकत्र करून त्याचं शॉर्ट करता येतात? म्हणजे कॉन्ट्राडिक्ट म्हणजे आकुंचन, बारीक करणे. तर असे 2-3 वर्ड्स दिले असतील, त्या 2-3 वर्ड्सचा आपण एकत्र जोडून त्यांचे कॉन्ट्राडिक्टेड फॉर्म्स आहेत ते तयार करू शकतो. तर चला बघूया आपण कॉन्ट्राडिक्टेड फॉर्म कोणते कोणते तयार करायचे. तर सर्वात पहिल्यांदा दिले त्यांनी वर्ड आय एम. दुसरं कोणतं दिलंय? शी इज. शी इज. हे दोन वर्ड्स दिलेत आणि ह्या दोन वर्ड्सचे आपल्याला काय करायचे? कॉन्ट्राडिक्टेड फॉर्म्स तयार करायचे. कॉन्ट्राडिक्टेड फॉर्म्स. आता कॉन्ट्राडिक्टेड म्हणजे मी काय तुम्हाला सांगितलं, आकुंचित, एकदम बारीक त्याचा स्वरूप तयार करायचं. कॉन्ट्रॅक्टेड, सॉरी कॉन्ट्राडिक्टेड नाही, कॉन्ट्रॅक्टेड. हा, तर आय एम च काय येणार? एम. आय अपॉस्ट्रॉफी एम. लक्षात घ्या, लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो, महत्वाचं आहे. पुढे इंग्लिशमध्ये गोष्टी येणार आहेत सतत अशा. आय एम चा कॉन्ट्राडिक्टेड फॉर्म ज्यावेळेस आपण बोलतो किंवा लिहित असतो त्यावेळेस आपण आय एम लिहिण्याच्या ऐवजी एम म्हणजे आय अपॉस्ट्रॉफी एम. अपॉस्ट्रॉफी म्हणजे हे. त्यानंतर शी इज. शी चा कॉन्ट्राडिक्ट फॉर्म काय येणार? शी लिहायचं, अपॉस्ट्रॉफी द्यायची आणि फक्त एस लिहायचं, शीज. आणि प्रोनाउन्स काय करणार? शीज. म्हणजे इज पुढचं आहे ते फक्त यस फक्त त्याला जोडणार आपण शीला. शीज म्हणजे शी इज. समजलं? चला नेक्स्ट. नेक्स्ट कोणते दिलेत? ही इज, दे आर, यू आर. ही इज, दे आर, थर्ड यू आर. तर आपले हे 3 वर्डचे कॉन्ट्राडिक्ट काढायचे. आता हीच काय येणार? ही लिहायचं,
अपॉस्ट्रॉफी द्यायची यस. काय म्हणणार आपण ही. समजलं. त्यानंतर दे आर. दे आर ला काय येणार दे अपॉस्ट्रॉफी आर ई देर. त्यानंतर यू आर. यू अपॉस्ट्रॉफी आर ई. समजलं. लिहून घ्या सर्वांनी, महत्वाचं आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट कोणचे आहेत. वी आर. वी आर. इट इज. इट इज. थर्ड दॅट इज. दॅट इज. सो वी आर ला काय येणार वी अपॉस्ट्रॉफी आर ई. इट इज ला काय येणार इट अपॉस्ट्रॉफी यस इट्स. and then that is ला that dash yes that's. समजलं सर्वांना. लिहून घ्या. चला नेक्स्ट बघू. सो डिक्शनरी स्किल्स. आता हे डिक्शनरी स्किल्स जे आहे हा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट सेशन मध्ये घेऊया, कारण याच्यामध्ये आपल्याला पण खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला शिकायच्या पण आहेत. सो आज जे झालं किंवा आज जे घेतलेलं आहे ते सर्व तुम्हाला समजलं असेल तर ह्या गोष्टीची तुम्ही प्रॅक्टिस करा, रिव्हिजन करा. तुम्हाला ह्या गोष्टी आहेत त्या सर्व समजतील. प्रॅक्टिस केल्यानंतर सर्व गोष्टी येतील. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आय होप जे काय झालं आहे ते सर्व तुम्हाला समजलं असेल. तर आपण नेक्स्ट क्लासेसमध्ये आपण बघूया डिक्शनरी स्किल्स. ठीक आहे. आजसाठी आपण इथे थांबूया. थँक्यू. बाय.